सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांना अभिवादन करून डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा या कादंबरीच्या भाग क्रमांक 7ला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. माझं घडं भलं होईल, आईला इकडं आणू म्हणून मी इकडं आले आणि इथं रोज फिरायचं, लुगडी नेसून दागिने घालून नटायचे. हे सारं करायचं तरी किती दिवस. जर माझं काही होत नसेल तर मला गावी पाठव, नाहीतर आईला इकडं आण, चित्रा सोनाला म्हणाली. ती आज फिरायला जायला तयार झाली नव्हती. तिने नवी रेशमी इरकली साडी नेसून जरीची चोळी घातली होती. हातात सोनाच्या बांगड्या, गळ्यात बोरमाळ, कानात मोत्याच्या कुड्या, नाकात लहानशी फुली, बोटात हिऱ्याची अंगठी, असं तिने साज केला होता. परंतु पोस्टमन येऊन गेल्यामुळं तिची निराशा झाली होती. आईची काहीच खबर नाही म्हणून ती सोनावर भडकून संतापून बोलत होती. चित्रा, मी तरी काय करू, सोना वैतागून म्हणाली. काय करू? तू आईला पैसे पाठवले, चित्रा म्हणाली. मी मामाजवळ 800 रुपये दिले, आईच्या घरासाठी 800 रुपये दिले. पत्र पाठवलं, चित्राने विचारले. नाही, सोना उत्तरली. का नाही? मामाचं पत्र येईल मग पाठवू म्हणून. मग मामाचं पत्र काय येईना, चित्रा कंपी स्वरात म्हणाली. ते मी कसं सांगू चित्रा. मग तू का नाही जात? कशी जाऊ? तुझं काय होतंय ते मला सांग, कंपित स्वरात म्हणाली. सोना शांतपणे म्हणाली आणि चित्राची समजूत घालीत होती. तू इकडे वाट पाहत राहिलीस, पण तिकडे आपली वाट पाहून तिचे डोळे झाकतील. आईनं किती वाट पाहिली असेल, तिचा आत्मा काय बोलत असेल, चित्रा उद्गिन्न होऊन म्हणाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. चित्रा, ते सर्व खरं आहे, सोना म्हणाली, परंतु माझ्या जीवाला चैन नाही. एक गडी धुवून पाणी पिऊ का, 2 घड्या धुवून पिऊ, अशी वाट पाहत बसले आणि इथं तुला टाकून क्षणभरही मला बाहेर जाता येत नाही. मग मी गावी कशी जाऊ? तुला टाकून जावं तर इथं अनर्थ होईल. काय होईल ते तरी सांग, चित्राने रागाने विचारले. तुला आपली आबरू जपता येणार नाही. तू इथं येणारे सर्व लोक माणसं नसून ती सैतान आहेत. ते तुला ठार मारतील. तुला माहीत नाही एकदा त्या लाल्याने काय भेद केला होता आणि त्या दिवशी जनरलने काय केलं ते तू ऐकलंस. सोनाने सर्व सांगितलं. चित्राला ते पटले, पण तिचे मन रडत होते. ते आईकडे झुरत होते, ते आईसाठी झुरत होते. ती आज उदास झाली होती. आपण लवकर इथून जावे, येथे क्षणभरही राहू नये असे तिला वाटत होते. हे सर्व खरेच मोठे कठीण. येथे जरी पैसा आहे, येथे दागदागिने आहेत, येथे जे जन्मात आले पाहिले नव्हते ते कापड आपण प्रत्यक्ष नेसून फिरत आहोत. जी मोटार कधीही आपण पाहिली नव्हती त्या मोटारीत बसून आज आपण सारे मुंबई फिरत आहोत. पण या साऱ्या ऐश्वर्यात काहीतरी भयंकर संकट असले पाहिजे असे तिला वारंवार वाटत होते. अक्का, मग आता पुढं काय करायचं, चित्राने विचारलं. आता ऐक, आज कांतीलाल तुला काही बोलणार आहे, ते शांतपणे ऐकून घे. आतापर्यंत त्याच्या वर्तनावरून मला वाटत इथं येणाऱ्या सर्व लोकात तो फारच सज्जन माणूस आहे. जेव्हा तू त्याचं ऐकून घेऊन पुढे काय करायचे ते ठरव. ते एकदाचं ठरलं की मग सर्व ठीक होईल, सोना म्हणाली. काय बोलणार तो, चित्राने विचारले. आज किती दिवस तू त्याच्याबरोबर फिरतेस, पण एकदाही तू त्याच्या विरुद्ध तक्रार केली नाहीस म्हणून म्हणते. तो माणूस सज्जन आहे, शिवाय तो पैसाही आहे, त्याच्याकडं पैसाही आहे त्याच्यापाशी, सोनाने आपले मत सांगितले. चित्राचे हृदय धडधडू लागले. आता तो कांतीलाल काय बोलणार आणि पुढं काय होणार या विचाराने तिला घेरले. आणि पुढं काय करायचं, चित्राने आश्चर्याने विचारले. जर तुला पटलं की मग सर्व काही करू आणि आईची काळजी तू करू नको. आता काय हाती गेला नसून नुसते शेपूट अडकला आहे. शिवाय मी पुष्कळ पैसे मामाला दिले आहेत,  तो आईला सांभाळील, तिचे हाल होऊ देणार नाही, सोना म्हणाली.
आता चित्राला पुष्कळच कळत होते. मुंबई तिच्या आडसट्ट्यात येत होती आणि आपण हे माणूस आहोत असे तिला वाटत होते. शिवाय कांतीलालबद्दल थोडा आदर वाटत होता. एक मोठा श्रीमंत माणूस आणि आपण एवढी देखणी तरुणी असून त्याला कधीच पापवासना झाली नाही. कितीतरी वेळा सिनेमात अगदी अंधारात एकटेच आपण त्याच्या शेजारी होतो, परंतु त्याने आपल्या अंगाला स्पर्शसुद्धा केला नाही. जर तसा तो वाईट माणूस असता तर असे कधीच झाले नसते. अग्नीशेजारी तूप पागळून गेलं असते. त्यात कांतीलालने आजपर्यंत किती पैसे आपल्यासाठी खर्च केला. रोज पाताळे आणले, दागिने केले, घेऊन फिरला, पण एकदाही त्याची नियत ढळली नाही. पुरुषासारखा पुरुष असून किती अदबीनं वागला आणि बागत आहे. आजवर त्याने आपला अपमान केला, तिरस्कार दृष्टीने आपल्याकडे पाहिले, परंतु कांतीलाल नेहमी आदराने बघतो. पुष्कळांनी आपल्या सौंदर्यावर दरोडा घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु कांतीलालने कधीच तसा प्रयत्न केला नाही. आणि आता हा कांतीलाल आज आपणाला काय बोलणार कोण जाणे. चित्रा विचार करीत बसली होती. सोना आपल्या कामाला लागली होती. लालिया नुसताच जेवून बसला होता. तो अलीकडे रोज 1-2 तास 1-2 दोस्तांना घेऊन येत होता. त्यावरून त्याचाही काहीतरी वेगळा परंतु भयंकर विचार असावा. तो केव्हा वर्दळीवर येणार असा रंग दिसत होता. तो आज खुश होता. मलमलचा सदरा घालून, वर जॅकेट घालून, गळ्यात रेशमी रुमाल बांधून तो बसला होता. एखाद दिवशी तो जनरलवर तुटून पडायच्याच बेतात आहे असे सोनाला वाटत होते. म्हणूनच त्याने कांतीलालला चित्राचे मन वळवण्याबद्दल सांगितले होते. आपलं जे झालं ते झालं, चित्राचं तसं होऊ नये. ती एकदाची गेली की मग आपलं जे काय होणार ते हो असे तिला वाटत होते. सोना चहा करीत विचार करत होती आणि आज तिने सर्व चित्राला स्पष्ट सांगितले. आणि आनंदाची गोष्ट अशी की चित्राने ते सर्व ऐकूनही घेतले. त्यामुळे तिला आनंद झाला होता. माझ्या चित्राचे चांगले होईल. ती पुटपुटली आणि बाहेरून मोटारीची घरघर आली. नमस्ते, कांतीलालने येतात हात जोडून म्हटले. त्याने आज सिल्कचा नेहरू सदरा घातला आहे. पायजमा घालून पायात जरीचे काम केलेला जोडा घातला होता. हातात उंच सिगारेटचा डबा होता. आज तोही फार खुशीत होता. या सेठ, नमस्ते, सोना अदबीने म्हणाली. काय चाललं आहे? कांतीलाल बळटक मारीत म्हणाला. चहा करते आहे, बसा. चित्रा इकडे ये ना. तिने चित्राला हाक मारली. नंतर ती तिघे चहा पीत बसली. वा चित्रा, तू तर तयार होऊन बसली आहेस, कांतीलाल उद्गारला. मग तुम्हाला काय वाटलं? सोना म्हणाली. मला वाटलं आपण जाणार आणि चित्रा तयार नसणार. नाही बरं, आमची चित्रा तयार आहे, सोना हसत म्हणाली. मग छान, म्हणजे मला जादा वेळ बसावं लागणार नाही, कांतीलाल चित्राकडे पाहत म्हणाला. त्याच्या डोळ्यात हर्ष चमकत होता. नाही, तुम्ही आमच्या चित्राला आता खेडवळ समजू नका, सोना चित्राकडे पाहत म्हणाली. चित्राने लाजून दृष्टी दुसरीकडे वळवली. नाही बरं, अशा माणसाला तसं म्हणणं म्हणजे पाप आहे. त्याने चित्राकडं हात दाखवला व तो हसला. अशा म्हणजे कशा? चित्राने प्रश्न केला. तिच्या कपाळावर 2-3 आट्या दिसू लागल्या आणि चेहऱ्यावर लटके हास्य तरळले. अशा म्हणजे चित्रासारख्या आणि ज्यांच्यावरून जगातील सर्व सुंदर वस्तू ओवाळून टाकाव्या असं वाटतं त्या, कांतीलाल रंगात येऊन म्हणाला. चित्राकडे आज तो नेहमीपेक्षा वेगळ्या दृष्टीने पाहत होता आणि ही स्वारी एकाएकी कशी बदलली, कशी याबद्दल चित्राला हे आश्चर्य वाटले. चहा संपला. कांतीलाल निघाला. चित्राही निघाली. आपल्या निळ्या रंगाच्या जरीच्या चपला घालून ती चालू लागली. सोना क्षणभर पाहत राहिली. मागून लालिया कुसकीतपणे खाकरला. आज कांतीलाल चित्राला आपल्या मनातील सर्व सांगून टाकील, परंतु हा लालिया आणि काय उपद्व्याप करतो कोण जाणे, सोना विचार करत राहिली. कांतीलालची मोटार मुंबईत दौडून मुंबापुरीच्या राजरस्त्याने गिरक्या घेत घेत शेवटी एका भव्य सिनेमागृहापुढे थांबली. कांतीलालने प्रथम उतरून दार उघडले आणि चित्रा बाहेर आली आणि ती एखाद्या उन्नात गजाप्रमाणे बेपर्वा चालू लागली. तिच्या पोशाखावरून पाहणाऱ्याची खात्री होत होती की ही यौवनाची खाण असून आपल्यासारख्या गालाच्या बेलट्या झालेल्या गरिबांनी तिच्याकडे नुसते पाहणेसुद्धा गुन्हा आहे. शिवाय तिच्यापुढे चालणारा तो भाग्यवान आहे
हे अमोल धन त्याचे आहे. तिकिटे रिझर्व केली होती म्हणून मध्ये कुठेच न थांबता ती सरळ आत गेली. गडद अंधार होता. तिकडे कोणीही फिरकत नव्हते. फक्त 2च माणसे बसू शकतील एवढी ती जागा होती. कांतीलालच्या शेजारी चित्रा बसली होती. तेथे कोणता चित्रपट आहे याची तिला मुळीच कल्पना नव्हती. कांतीलाल सिगरेट पेटवून धूर सोडत बसला होता. टॅन 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 घंटा वाजू लागले आणि क्षणात सर्व दिवे विझले. समोरच्या पडद्यावर प्रकाश नाचू लागला. चित्रपट सुरू झाला आणि त्या दोघांच्या हृदयात कंप भरला. आज आपण आपले सर्व उघडे करून तिला सांगणार. ते तिला पटेल का? जर तिने आपले म्हणणे, आपली इच्छा मान्य केली तर आपण या जन्मात धन्य होऊ. असली सुंदर तरुणी जन्मभर आपणाला लाभणार. हिच्या सहवासात आपण आपले पुढचे सर्व आयुष्य घालवू, सुखी होऊ. ही आपल्या पाठीमागून चालताना आपणाला किती मोठा अभिमान वाटतो तो पुढेही वाटत राहणार. ही मला माझ्या श्रीमतीला शोभेल. जशी कोंदणात हिरकणी शोभते तशी ती चित्रा मला शोभते. दारिद्र्यातही अशी माणसे जन्माला येतात. आपण आज हिला जे बोलणार आहोत ते कुठे बोलावे, इथे बोलावे की बाहेर? कांतीलाल धुराचे लोटच्या लोट सोडीत विचार करीत होता. सिनेमा सुरू झाला. पडद्यावरचे प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यापुढून लुप्त होत होते. सर्वांचे लक्ष त्या पडद्यावर लागले होते. चित्राचे काळीज आज निराळ्या गतीने लुकलुकत होते. कांतीलाल आज आपणाला काय सांगणार? अक्का म्हणत होती तो आज काहीतरी सांगणार आहे, ते ऐकून घे, मग सर्व काही ठीक होईल. परंतु हा काय सांगणार? काय निराळे सांगणार? सांगून सांगून लग्नाचे सांगणार. आणखीन काय निराळे असणार? आपण ऐकू आणि निराळे सांगितले तर मग काय करायचे? मग मात्र आपण ऐकून घेऊन अक्काला सांगून त्याचा सरळ इन्कार करणार. पण निराळे ते आणखीन काय असेल? जर त्याला निराळेच काही करायचे असते तर त्याने मागेच केले असते आणि त्याने तसे केले नाही. म्हणून तर आपण त्याच्या संगतीत रात्री अपरात्री खुशाल फिरत आहोत. मग त्याने आपले म्हणणे जे असणार आहे ते मागेच का नाही सांगितले आणि आजच का सांगणार आहे? तिला काही कळेना. तिच्या डोकीत गोंधळ झाला. तिने हळूहळू वळून त्याच्याकडे पाहिले. तोही तिच्याकडे पाहत असल्याचे तिला दिसले. तिने चटकन नजर पुढे पडद्यावर झुंगारली. एका वेश्येचे एका तरुण शिपायावर प्रेम असते. ती त्याला आवडते. तिला याच्या वाचून क्षणभर करमत नाही. तिची आर्थिक स्थिती वाईट असते. घरची दारिद्र्यता तिला वेश्या करते. म्हणूनच ती वेश्या होते. पण जेव्हा शिपायावर प्रेम बसते तेव्हा तिला वाटते आता आपण पुन्हा माणसात येणार. आपला प्रियकर आपणाला मिळणार. परंतु स्वतःच्या बापाच्या खुनाचा तिच्यावर आळ येतो आणि कोर्ट तिला जन्मठेपेची शिक्षा देते. त्या शिपायाशी तिचे लग्न होत नाही. जणू तिचे लग्न झाले असते तर या समाज पद्धतीच्या चिंथड्या झाल्या असत्या. ते पाप त्या चित्रपटाच्या निर्मात्याने केले असते तर त्याच्या धर्माने त्याला शाप दिला असता. सिनेमा संपला. कांतीलालची मोटार चित्राला घेऊन निघाले. सर्वत्र अंधार पसरत होता. त्या क्रूर अंधारात विजेचे दिवे डोळे वटारून उभे होते. मोटार गुंगीसारखी हळूहळू जात होती. चित्राकडच्या झाडाच्या सावलीला कोणी उभे राहून प्रेम या विषयाला हळूच बोलत होते. कोणी हातात हात घालून आपल्या प्रेमाचे दर्शन करीत खुशाल निघाले होते. चित्रा कांतीलाल शेजारी बसून पाहत होती. तिच्या हृदयात गोंधळ झाला होता. जणू ती मोठा विचार करीत होती. प्रत्येक माणसाचे जीवन विशाल असते आणि त्या सर्व जीवनाचे मिळून हे विशाल जग झाले आहे. जीवजंतू पशुपक्षी सारे जीवनासाठी जगतात, धडपडतात, लढतात आणि सर्वश्रेष्ठ मानव तर जग बदलतो आणि आपले नव्या सुंदर जीवन निर्माण करतो. तो म्हणजे जीवन मंदिरावरचा सुंदर कळसच आहे. परंतु जुने जग नव्या जगाचा मार्ग रोखून धरते. जुने जीवन नव्या जीवनाचा मार्ग बंद करते. त्यामुळे जगाची प्रगती कोंडली जाते. मानवाच्या जीवाचा कोंडमारा होता. मग एक माणूस आपल्या जीवनासाठी दुसऱ्या जीवनाचा बळी देतो. एक माणूस आपल्या सुखासाठी दुसऱ्याच्या सुखाला आग लावतो. एक श्रीमंत दुसरा गरीब. श्रीमंताच्या जीवनापुढे सर्व सुखाने ऐश्वर्य लोळावे आणि गरिबाच्या जीवनाने गुलाम असावे. हा भांडवलदारी जगाचा नियम आमच्या चित्राला कसा कळणार? मुंबईत आल्यापासून ती पाहत होती. सोनाकडे येणारा प्रत्येक माणूस तिची मागणी करीत होता. जो तो तिच्याकडे एखाद्या उपाशी माणसाला भिजलेली कोंबडी दिसावी तसा पाहत होता.
तिच्या संगतीत एक रात्र काढावी या एकाच इच्छेने तो आसुरलेला असायचे. दौलतीच्या बळावर आपण जगात वाटेल ते करू शकतो अशी त्यांची घमंड असायची. आणि आपण त्यांच्या पुढे सुद्धा जात नाही, जाऊच शकत नाही. एका खोलीत बंद अगदी कोंडून बसतो. का? तर आपण गरीब आहोत. गरीब म्हणूनच आपण मुंबईला आलो. गरीब म्हणून मामाने अक्काला इथे आणून तिचा घात केला. गरीब म्हणून माझी अक्का वेश्या झाली. म्हणून मी तिच्या घरी आले. म्हणून मी म्हणजे सर्वांची मेहुणी झाले. जो तो मी एक रात्र तरी मिळावे म्हणून वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. चित्राला याची अंधुक जाणीव होत होती. अशाच विचारांचा गोंधळ तिच्या डोक्यात झाला होता. ती निश्चल बसली होती. मोटार थांबली. क्षणभर दिव्याचा प्रकाश मोठा झाला आणि विझला. मोटारीचे नाक दर्याकडे होते. वारे भरभरत येऊन समोरच्या तावदानावर आदळून जात होते. सागर शांत होता. त्याची हालचाल मंद गतीने होत होती. दूर एखादे जहाज तरंगत होते. त्याची त्याला परवाच जणू नव्हती. जहाजावरचा दिवा लखलखताना मंद दिसत होता. अंधारातून माणसाच्या आकृती अधूनमधून दिसत होत्या. त्या जवळूनच जात होत्या. आपण कुठं आलो? चित्राने चमकून विचारले. हिंदुस्थानचा दरवाजा आहे हा, कांतीलाल उत्तरला. तो दिवा कसा दिसतो? चित्रासमोर धोक्यातून दिसणाऱ्या दिव्याच्या रोखाने बोट दाखवीत विचारले. तो जहाजावरचा दिवा आहे. तो एक श्वास टाकून म्हणाला. किती वाजले आता? आता 9:30. आपण कधी जायचं? जाऊ आता खरं, परंतु चित्रा मला काहीतरी सांगायचं आहे. सांगा. तिचे हृदय लुकलुकले. चित्रा तू नेहमी माझ्याजवळ असावीस असं मला वाटतं. हं, तिने हुंकार दिला. तू खरंच सुंदर आहेस. तुझं तारुण्य मुसमुसत आहे. तू आता कुठं तारुण्याच्या अंगणात पाऊल टाकला आहेस. तू बरोबर असलीस म्हणजे माझं मन सागरासारखं भरून डुलू लागतं. आणि कांतीलाल मध्येच थांबला. त्याने सिगरेट पेटवली आणि ती आधाशीपणे उडीत तो म्हणाला. माझ्याजवळ सर्व काय आहे, परंतु एकच नाही. काय नाही? तिने हळूच प्रश्न केला. कांतीलाल आडखळला. नाही म्हणजे नाही याचा अर्थ सर्व काही आहे. दौलत आहे, ऐशाराम आहे, भरपूर सुख आहे, पण काय नाही? तिने पुन्हा प्रश्न केला. कांतीलाल स्तब्ध झाला. त्याच्या पुढे बोलवेना. तो क्षणात खिन्न झाला. आपल्याजवळ काय नाही हे तिला कसे सांगावे याचा तो विचार करू लागला. आणि थोड्या वेळाने त्याने एक निश्वास टाकला. मी तुला सुंदर बंगला देऊ शकतो, सुंदर कपडे देतो, जे म्हणून तुला हवं ते सर्व तुझ्या चरणी हजर करतो. तुला हवे तेवढे नोकर मिळतील. हाऊस मौज कर. पण पुन्हा तो मध्येच थांबला. हं, असा पुन्हा पण करून थांबतो आहे. चित्राला आश्चर्य वाटले. तिला संशय आला आणि रागही. तिला वाटले तुला सर्व देतो, घर, नोकर, कपडे, सर्व काही, पण म्हणजे लग्न नाही. मी रखेली म्हणूनच राहावं असं त्याला वाटतं. पण काय? ती चटकन म्हणाली. तो पण फार वाईट आहे चित्रा. तो तुला कसा सांगू? तू मला हवीशी वाटतेस. तू संग असलीस म्हणजे मला मोठा अभिमान वाटतो. तू माझ्या पाठीशी असल्यावर दुसऱ्याला वाटतं ही सुंदर स्त्री या माणसाची आहे, हा खरोखर भाग्यवान आहे आणि म्हणूनच तू मला मिळावीस अशी माझी इच्छा आहे. परंतु तो पण मध्ये आडवा येतो. तो पण जर तुला समजला तर तू दुःखी होशील. माझी कीव करावीशी तुला वाटेल. तुला माझा राग येईल. कांतीलाल थांबला. त्याने दम घेतला. त्याचा आवाज एकाएकी क्षीण झाला. तो लहान मुलाप्रमाणे हळूच पुढे म्हणाला. चित्रा, तू माझा धिक्कार करशील का? तुम्हाला मुलं आहेत? तिने विचारले. नाहीत. तुमचं लग्न झालं आहे? नाही. मग काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं एवढंच आहे की माझं जीवन सुखी करण्यासाठी तू हवीस. कशी? तू म्हणशील तशी. तुम्हीच सांगा. मी लग्नसुद्धा करीन. मग? परंतु त्या लग्नानंतर मी सुखी होईन का? त्यांचा आवाज कापू लागला. म्हणजे पुढं? मला भीती वाटते. का? कशाची? तिचा स्वर चढला. तू मला मिळवीन, मी सुखी होईन, पण काय ते सांगू? हो. रागवणार नाहीस? तो लाचार होऊन म्हणाला. नाही, बोला. कोणाला सांगू नको. त्याने विनंती केली. नाही. हं, मी आहे, पण मी तुझ्या मला पुरुषत्व नाही. त्याने दीनपणे तिच्या पायाला हात लावला. त्याचे डोळे भरून आले. त्याचे हात थरथरले.
मग तुम्ही लग्न का करता? चित्रा गंभीरपणे म्हणाली. फक्त तुझ्यासारखी सुंदर स्त्री संग असावी म्हणून. तो रडू लागला. कशाला? माझं वैगुण्य दडविण्यासाठी? लोकांनी मी पुरुष नाही असं म्हणू नये म्हणून? परंतु मी माणूस आहे ना. हो तर मला पण मन भावना आहेत की. मग मी काय करावं? चित्रा निर्भीड होऊन म्हणाली. मी त्या तृप्त करू शकतो ना. तो गयावया होऊन म्हणाला. कशा? मी तू म्हणशील तो माणूस नोकरीला ठेवीन. कांतीलालचे काळीज धडधडू लागले. त्याला भीती वाटू लागली. आणि मग तो तू सांगशील ते काम करील. तो खिन्नपणे उद्गारला. असं? कबूल? तो आतुर होऊन म्हणाला. कबूल कर चित्रा, तू हे माझं कबूल कर. मी माझी सारी दौलत तुझ्या पायावर घालतो. मी तुझा गुलाम होतो. त्याने पुन्हा पुन्हा तिचे पाय धरले. मला ठोकरू नको. तुझ्या 7 जन्माची दारिद्र्यता नाहीशी करतो. तुला सोन्यानं मडवून काढतो. एवढं मान्य कर. त्याने निश्वास टाकला आणि ती आता काय उत्तर देणार याची तो वाट पाहू लागला. किती वाजले? ते उद्गारले. त्या उद्गारात तीक्ष्णपणा जाणवला. मग तुझे म्हणणे काय? मोटार सुरू करा. घरी चला. मला उत्तर नंतर. मोटार सुरू झाली. हा सुद्धा राक्षस आहे, परंतु याला हातपाय नाहीत. चित्रा मनात बोलू लागली. याच्याबरोबर रात्री अपरात्री फिरते आणि अंगाला हात लावला नाही. याचं कारण याला दात नाहीत, नख नाहीत, म्हणून यानं मला गिळून टाकलं नाही, म्हणून यानं मला ओरबाडलं नाही आणि मी याला भला माणूस समजून बसले आहे. हा भला माणूस नाही, हा सुद्धा दुष्ट आहे. हा आपलं बीग दडावं म्हणून माझा बळी देण्यासाठी तयार आहे. मी याची बायको होणार. हा मला सुंदर मोटारीतून फिरवणार, दागिने घेणार, वर देणार, लग्न पण करणार आणि माझं शरीर हा आपल्या मोठेपणासाठी दुसऱ्याच्या हवाली करणार. ह्यो चांडाळ माझ्यासाठी रोज नवा माणूस शोधून आणणार. किती दुष्ट लोक या जगात आहेत. हा माणूस देखील अख्खाकडे येणाऱ्या जातीचाच आहे. शेताआड चोरी आणि नवऱ्याआड शिंदळकी करायची परवानगी देणारा हा माणूसच नाही. तिचे डोसके सुन्न झाले. तिला काय चालले आहे हे कळेना. नुसतीच ती संतापली. तिला सर्वांचा राग आला. तिला सोनाचा राग आला, स्वतःचाही राग आला. कारण ती गरीब होती. त्या आबरूसाठी जीवाचे मोल द्यायलाही ती तयार झाली होती. जे तिने कधीही ऐकले नाही ते ती ऐकून ती चिडली. हे असे का? याचा तिला उलगडा होईना. कसा होणार? कारण नीती म्हणून टाहो फोडणाऱ्या भांडवलदारी समाज पद्धतीच्या पोटी ते एक कोडे निर्माण झाले आहे. ते एक सत्य असूनही जिवंत नांदत आहे. ते दृष्ट वाटणारे सत्य या समाज पद्धतीला आपले लेकरं वाटते. त्याची चित्राला चीड वाटून काय उपयोग? जे लोक रोज नीतीच्या गोष्टी सांगतात, जे अशोकाच्या संस्कृतीचा दावा करतात, जे रोज जागृती स्वप्नी प्रतिष्ठा म्हणून बरळत असतात, त्यांनाही ते दिसत नाही आणि दिसले तरी त्यांची खंत वाटत नाही. मग चित्राने संतापण्याचे कारण काय? आपण पुरुष नाही हे दडवण्यासाठी, आपली प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी, आपण एका सुंदरीचे स्वामी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी कांतीलालने चित्राला सांगितले. माझी प्रतिष्ठा राखण्यासाठी तू माझी आणि मी तुझ्या भावना वासना तृप्त करण्यासाठी दुसऱ्याची, एवढेच नाही तर स्वतःचे मी पुरवीन. यात बिघडले कुठे? पण चित्रा चिडली. तिला हे पटले नाही. कदाचित ही नीती, ही प्रतिष्ठा तिला कबूल नव्हती किंवा ती तिची नसावी. मोटार सुरू होती. वारे भिरभिरत होते. घडोघडी पडणारा आपला पदर घट्ट धरून चित्रा बसली होती. ती कांतीलालकडे पाहत सुद्धा नव्हती. फणकारून समोर पाहत होती. मोटार भन्नाट धावत होती. आपण कधी एकदाचे घरी जातो असे चित्राला झाले होते. डोक्यात विचारांचे काहूर उठले होते. आपल्या मोठेपणासाठी आपला बळी देणार मोठा आहे हा. चित्रा कांतीलाल बरोबर बाहेर गेली तेव्हा सोनाला क्षणभर बरे वाटले. कारण आता ती लवकरच त्याच्याबरोबर राहण्यासाठी जाईल.
ने आपण एकदाचं मोकळं होऊ, मग आपण कोणालाही भेणार नाही. मग लाल्या आणि जनरल खुशाल एकमेकाला फाडून खाऊ देत. तिचे बिचारीचे चांगले झाले की झाले. मग आईला आणून त्या दोघी आनंदात राहतील आणि आता ते नक्कीच होणार. चित्रालाही तो कांतीला आवडतो आहे, ती त्यालाही नाही म्हणून उत्तर देणार नाही, अशा विचारात सोना बसली होती. तोच पोस्टमन आला आणि एक तार देऊन निघून गेला. सोनाने धडधडत्या हृदयाने ती वरच्या मजल्यावर शेजाऱ्याकडे जाऊन वाचून पाहिली. झाले, तिची जन्मदाती जगातून गेली होती. सखूबाई. सखूबाईने चित्रा चित्रा सोना सोना करून जीव सोडला होता. आणि ती बातमी ऐकून सोनाला मूर्छा आली, बेहोश झाली. तिने एक आई असा हंबरडा फोडला. ती पुष्कळ रडली. ती उशी तोंड खूपसून रडत पडली. तो चित्रा आली. तिला पाहताच सोनाने हंबरडा फोडला. चित्रा, आई. तो सर्व प्रकार पाहून चित्राच्या हृदयात धस्स झाले. क्षणभर ती गोंधळली आणि दुसऱ्या क्षणी तिला समजले की आपली आई ह्या जगातून गेली. तिच्यावर आकाश कोसळले. ती पुष्कळ पुष्कळ रडली. रडण्या पलीकडे ती काही करू शकत नाही. आपल्या मुली मोठ्या व्हाव्या, त्यांनी सुखाने नांदावे, संसार करावा म्हणून आपल्या आईने जन्मभर जीवाचे रान केले. तिने आपली वाट पाहून तडफडत तडफडत प्राण सोडला. हे सर्व आठवून चित्रा रडली. त्यावेळी घरात आक्रोश भरला. कांतीलालने सोनाची व चित्राची पुष्कळ समजूत घातली व मध्यरात्री तो निघून गेला. त्या दिवशी कोणी जेवले नाही की बोलले नाही. सोना आपल्या खोलीत पडून होती आणि चित्रा आपल्या खोलीत मग्न होऊन बसली होती. खाली रस्त्यावर रहदारी आपले पाय आखडत होती. मोटारीची ये जा तुरळक होत होती. रेडिओला अखेरचा आचका बसला होता. त्याचा आवाज घरघरत होता. रस्त्यावर शुकशुकाट होऊन ते निर्मनुष्य होत होते. मंद दिव्याच्या प्रकाशात रस्ते चमकत होते. जणू ते दमून धापाच टाकीत होते. साऱ्या मुंबईवर अंधाराचे साम्राज्य प्रस्थापित झाले होते. चित्रा खिडकीत उभी राहून रडत होती. थोड्या वेळाने सर्वत्र निर्जन झाले. ती परत फिरली आणि पलंगावर पडली. रात्र शांत होती. 35 लक्ष आवाज बंद झाले आहेत असे वाटले होते. दूर सागर उसळत होता. चित्राच्या हृदयात वादळ उठले होते. शेवट वाईट झाला. आपण जे योजले, आपल्या आईने जे योजले ते निष्फळ झाले. सुखासाठी जी जी धडपड केली ती वाया गेली. जिथे जावे तिथे दुःखच पदरात पडले. तिचे मन पुन्हा पारगावच्या शिवारात गिरक्या घेऊ लागले. ज्या माळाला आपली आई थांबली आणि आपण पुढे आलो तो माळ तिला दिसू लागला. आईसाठी ज्या ज्या शेतात तिने रोजगार केला ती सारी शेती तिला दिसू लागली. बिन साबणाचे लुगडे धुतले तो दगड, ती वारणा नदी तिला दिसू लागली. तिचे ते सपार तिला दिसले. आपली आई त्याच सपारात मरून पडली असेल. मरताना तिथे कोणीच नसेल. कोणीतरी नंतरच पाहिले असेल. मग सर्वत्र कळाले असेल सखूबाई गेली. मग लोक धावत आले असतील. आईला बिनधान्याची त्यांनी नेली असेल. थोडे कोणीतरी रडले असेल, परंतु मी तेथे नाही. मी टाहो फोडून रडणारी तेथे नाही. वाईट झाले. फक्त रडण्यासाठी मी जरी असते तरी बरे झाले असते. मी अश्रूचे स्नान घातले असते आईला, पण ते सुद्धा नाही. हक्काने रडण्याची सुद्धा मला संधी मिळाली नाही. आईला आपले हक्काचे रडे मिळाले नाही. तिच्या सांगड्यावर माझी आसवे पडली नाहीत, कारण मला चांगले व्हावे म्हणून येथे आणले आहे. पण येथे माझे काय होत आहे? येथे मी डोहात पडले असून बुडत आहे आणि ही गरीब आई तिकडे दुःखात बुडून गेली. पण मी चित्राला वाईट वाटू लागले. आपण मोठ्याने ओरडावे, या खिडकीतून उडी घ्यावी आणि आपल्या आईच्या मागून जावे, व्हावे एकदाचे मुक्त. दुसऱ्या क्षणी तिला वाटले, आज जसे केले तर सकाळी लोक म्हणतील एक वेश्या मेली.
तिने आत्महत्या केली आणि तो कलंक लागेल, जणू त्या मरणाची तिला भीती वाटली. तिला वाटू लागले, मग आपण येथे राहून काय करणार? येथे येणारा प्रत्येक इसम आपणाला वेश्या समजतोच आहे आणि आपला बळी घेऊ पाहत आहे. तिकडे ती माऊली बळी गेली, अक्का बळी गेली. आता माझी पाळी आहे. आपणाला इथे राहता येत नाही, मरता येत नाही, गाव नाही, घर नाही, एकुलता एक आधार माहेर. माझे माहेर उद्ध्वस्त झाले. आता कुठं जाणार? जिथं आपण जाऊ तिथं आपली लूट करण्यासाठी लुटारू टपून असणार. येथे तोच प्रयत्न झाला, पुढेही होणार. मग काय करायचं? ती स्वतःला विचारू लागली. तिला त्या घरात आता क्षणभरसुद्धा राहावे ना. ते सर्व घर तिला गिरायला सुटत होते. ती उदास झाली. कुठेही निघून जावे असे तिला वाटू लागले, पण जाणार कुठे? आपले कोण आहे या मुंबईत? ती आठवण करू लागली. तिला काही आठवेना. तिनं पुष्कळ विचार केला. तिला एकाएकी काहीतरी आठवले. माटुंगा लेबर कॅम्प. ती मनात पुटपुटली. हो, तानू काकू. ती उठून बसली. तिचे काळीज लखलखू लागले. आपण जाऊ, आपण काम करू. तानू काकू काम करते, ती मला काम लावील. आपण कुठेही पण आबरूनं जगू, आबरूनं मरू. मग जावं का? पण कसं जाणार? कुठं आहे ते कोण जाणे? का त्यात काय, विचारित जाऊ, मिळेल ते. परंतु जर एखाद्याने भलतीकडेच नेले आणि तेच ये रे माझ्या मागल्या, तर नक्कीच आपण बळी जाऊ. मग मात्र सुटणार नाही. मग काय करावे? 1 2 3. 3चे ठोके वाजले. 3 वाजले की ती पुटपुटली आणि निश्चल पडून निश्चय करू लागली. तिने पुष्कळ विचार केला. ते विचार संपत नव्हते. 4 वाजले. बाहेर मोटारी घरघरू लागल्या. माणसे जागी होऊन बोलू लागली. सारी मुंबई जणू जागी होऊन उठून बसत होती, चालत होती. चित्र ऐकू लागली. टप 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 घोडे मानेवर टांगे घेऊन पळू लागले. उद्योगाला सुरुवात झाली. पूर्वेला प्रकाश उमलू लागला. आकाश लाल होत होते. पूर्वेकडून आल्हाददायक प्रकाश येत होता आणि पश्चिमेला रात्र पळत होती. जणू त्यांची निर्वाणीची झुंज झुपली होती. आणि शेवटी रात्रीचा पराजय होऊन ती पळून निघाली होती. प्रकाश तिचा पाठलाग करीत होता. चित्रा उठली. तिने गळ्यातील दागिने काढून पानगावर टाकले. हातातली सोन्याच्या बांगड्या उपसून काढल्या. त्या कालतीनाने घेतलेल्या होत्या. अंगठी काढली. सर्व दागिने काढून टाकले. रात्री नेसलेली हिरवी इरकली साडी तिने नीट व्यवस्थित केली. केसावरून फणी फिरवली. उशीखाली हात घालून थोडे पैसे घेतले आणि दिवा मालवला. ती हळू पावलाने सोनाच्या खोलीत आली. दिवा जळत होता. सोना निजली होती. तिचे तोंड कोमेजले होते. तिच्या पालंगावर अश्रूचे ओंघळ उमटले होते. ते स्पष्ट दिसत होते. चित्राला आवंडा आला. तिचा कंठ दाटला. तिचे ओठ थरथरले. तिने आपले ओठ दाताखाली आवळून धरले. आसू गाळू लागले. तिच्या पुढे अंधारे आली. तिने पुन्हा अश्रू पुसवून सोनाकडे पाहून घेतले. आपण आलो त्या दिवशी जसे अक्काच्या गळ्यात पडलो तसे आताही पडावे. तिला उठवून तिला मिठी मारावी. खूप रडावे. तिचा निरोप घ्यावा. परंतु अक्का आपणाला जाऊ देणार नाही. ती एक पाऊल मागे सरली. जणू तिला सोनाची भीती वाटली. अक्का, माझी अक्का, तू निजले आहेस, खुशाल निजले आहेस. आई गेली, तू हे आता मला अंतरणार. आपण किती दिवस एकत्र काढले, पण शेवटी आपली ताटातूट झाली, वाताहत झाली. मी निघाले. आता आपली भेट ना. तिच्या मनाचा आवाज बंद झाला. हृदयाचे ठोके मंदावत जाऊ लागले. आपल्या कंठात दाबलेला टाहो एकदम बाहेर पडून आपली अख्खा जागी होईल असे तिला वाटले. जिथे आबरूची राख होते त्या भट्टीत तुला टाकून मी जात आहे. मी पळून जात आहे अक्का, मी पळून जात आहे. माझी वाट पाहू नको, मला शोधू नको, माझ्यासाठी रडू नको. मग केव्हा तरी मी तुला भेटेन. चित्रा रडत होती. तिचा आत्मा रडत होता. तो बोलत होता. सोनाचा निरोप घेत होता. परंतु सोना निजली होती. रात्रभर रडून तिला शीण आला होता.
चित्रा हळूहळू मागे सरकली. तिची दृष्टी सोन्यावरून निघत नव्हती. ती दारात आली. तिने आसू पुसले आणि सोन्याकडे पाहिले आणि ती दाराआड झाली. ती रस्त्यावर आली. तिने चौफेर रोखून पाहिले. एक टांगा येत होता. टांगेवाल्याला डुलक्या येत होत्या. त्याचे घोडे त्याला घेऊन खुशाल निघाले होते. एखाद्या शीड मोडलेल्या जहाजाप्रमाणे तो भरकटत निघाला होता. त्याचे नशीब त्या घोड्याच्या हवाले होते. शुक चित्राने आवाज केला आणि टांगेवाला जागा झाला. त्याने घाईघाईने लगाम ओढून आले अस्तित्व साबित केले. घोडा थांबला. चित्राने त्याच्याकडे निरखून पाहिले. न जाणो हा कसा आहे, हा कुठं नेतो. तिला त्याची भीती वाटली. काय कुठं जायचं आहे बाई, त्याने अर्धवट शुद्धीवर येऊन विचारले. तोही निरखून पाहू लागला. मला माटुंगा लेबर कॅम्पला. हो चला. त्याने टांग्यावरचे कवर काढले. चित्रा आत जाऊन बसली. तिचे काही धडधडू लागले आणि चम करून घोड्याच्या पाठीत चाबकाचा फटकारा बसला. घोडा धावू लागला. तिने मान वर करून सोनाच्या घराकडे पाहिले, परंतु क्षणात ते आड गेले. सोना गेली. तो लालिया गेला. जनरल गेला. चित्रा आपले नशीब टांगेवाल्याच्या स्वाधीन करून पुढे निघाली. चित्रा टांग्यात बसताच त्या टांगेवाल्याला चेवाला सारखा झाला. तो घोड्याला चाबकाचे फटकारे मारीत पळू लागला. एखाद्या चिमणीवर बहिरी ससाना आपली दृष्टी रोखतो तशीच त्याने चित्राकडे नजर लावली होती. घोडे उधळत होते. चित्राचे मन धडधडत होते. हा आता मला कुठे नेणार, अशी चित्रा मनात विचार करत होती. अशा पद्धतीने लाचारीचे जिने, वेश्या जिने आणि त्या कांतीलालने टाकलेली ऑफर चित्राने नाकारणे आणि चित्राला च्या मनातनं ह्या सर्व गोष्टीचा किरस वाटून तिनं घर सोडणे आणि इथून पुढं चित्राच्या आयुष्यात येणारे थरारक प्रसंग ऐकण्यासाठी आपण माझ्या प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अण्णाभाऊंची लेखणी आपण समजून घ्याल हीच अपेक्षा या ठिकाणी करून तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.